Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic of our syllabus, which is accounts of cooperative societies. This is a practical topic, and in this particular topic, we are going to study how the cooperative societies prepare their final accounts. We know that the final accounts include first preparation of trading account, second preparation of profit and loss account, and third preparation of the balance sheet. In this particular topic, we are going to study how the cooperative societies prepare their final accounts, and we are going to prepare the final account with the help of trial balance and certain adjustments. ज्याप्रमाणे आपण 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डमध्ये फायनल अकाउंट तयार केलं होतं, ओके, सेम त्याप्रमाणे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जातो, काही ॲडजस्टमेंट्स दिल्या जातात आणि त्याच्या साहाय्यानं आपल्याला फायनल अकाउंट हे तयार करायचं आहे. आणि एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, सहकारी संस्था असेल, ह्यांच्या फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जे आपण सोल प्रोप्रायटरी कन्सर्न असेल किंवा पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये तयार केलेलं, सेम त्याप्रमाणे आपल्याला हे फायनल अकाउंट तयार करावं लागतं. ओके, सो in this particular lecture we will start with this particular topic, and in this lecture we are going to study the theoretical part relating to the accounts of cooperative societies. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, या टॉपिकचा थिओरॉटिकल पार्ट आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. We know that the cooperative societies are started for giving the benefits to its members and common people. Okay, right from 11th standards we have studied different types of businesses. For example, sole proprietary business, second partnership business, third joint Hindu family business, fourth company. These are the different types of businesses, and we know that the basic objective of every business is to earn maximum amount of profit. कोणताही बिझनेस असो, तो सोल प्रोप्रायटरी असेल, पार्टनरशिप असेल, जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असेल किंवा कंपनी, प्रत्येक बिझनेसचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह हे मॅक्सिमम प्रॉफिट मिळवणं हेच त्या बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह असतं. परंतु इन केस ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ज्या सहकारी संस्था असतात, इन केस ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज द बेसिक ऑब्जेक्टिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट बट टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस, बट टू गिव्ह बेनिफिट्स टू इट्स मेंबर्स अँड कॉमन पीपल. ज्या सहकारी संस्था असतात, या सहकारी संस्थांचं मुख्य उद्देश हा कधीही प्रॉफिट मिळवणे नसतो. तर ऑब्जेक्टिव्ह काय असतो? एखादी सहकारी संस्था असेल, त्या सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे आपल्या सोसायटीचे जे कोण मेंबर्स आहेत, जे कॉमन लोक आहेत, यांना चांगल्या सोयीसुविधा पुरवणे, त्यांचा वेलफेअर करणे, कल्याण करणे, हा कोणत्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे जे पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर एस्टॅब्लिश्ड अँड रन फॉर द बेनिफिट ऑफ इट्स मेंबर्स अँड कॉमन पीपल. सहकारी संस्था या जे कॉमन पीपल्स आहेत, सर्वसामान्य जनता आहे किंवा जे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद आहेत, यांच्या वेलफेअरसाठी, यांच्या बेनिफिटसाठी चालवल्या जातात. अँड दीज सोसायटीज प्रोव्हाइड द बेनिफिट्स टू इट्स मेंबर्स अँड कॉमन पीपल बाय प्रोव्हाइडिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस ॲट कन्सेशनल रेट्स. ओके, या सहकारी संस्था काय करतात, तर जे सभासद आहेत, जे कॉमन लोक आहेत, यांना बेनिफिट्स कसे पुरवतात, तर बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग द गुड्स अँड सर्व्हिसेस ॲट अ कन्सेशनल रेट्स. सवलतीच्या दरामध्ये वस्तू आणि सेवा देऊन एक प्रकारे त्या लोकांचं बेनिफिट करत असतात, लोकांना फायदा देत असतात. आता आपल्या देशामध्ये ही जी कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे, सहकारी चळवळ आहे, ती बेसिकली कोणासाठी सुरू केली झाली होती ते आपल्याला पुढे सांगितले. बघा, इन इंडिया द कोऑपरेटिव्ह मुवमेंट was started to supply credit to the farmers. This is most important sentence, and this sentence is generally asked for objective type question. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन काय असतो की भारतामध्ये, आपल्या देशामध्ये सहकारी चळवळ, कोऑपरेटिव्ह मुवमेंट ही कुणासाठी सुरू झाली होती, तर त्याचं उत्तर आहे टू सप्लाय क्रेडिट टू द फार्मर्स. जे शेतकरी आहेत त्यांना कर्ज पुरवठा करणं, या उद्देशानं पैसे पुरवणं, या उद्देशानं सहकारी चळवळ ही चालू झालेली होती.
त्याचा ऑब्जेक्ट होता टू प्रोव्हाइड क्रेडिट टू फार्मर्स, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे, अँड टू फ्री देम फ्रॉम द क्लचेस ऑफ मनी लेंडर्स. ओके, जे शेतकरी याच्यापूर्वी सावकारांच्या क्लचेसमध्ये होते, सावकार त्यांची पिळवणूक करायचे शेतकऱ्यांची, त्यापासून त्यांची सुटका करण्यासाठी ही सहकारी चळवळीची सुरुवात झालेली होती. आणि त्यासाठी आपल्या देशामध्ये सहकारी संस्थांसाठी आपल्या देशामध्ये जो पहिला कायदा झाला तो कोणता होता बघा. द कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट 1904 वॉज द फर्स्ट लेजिस्लेशन इन इंडिया रिलेटिंग टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आपल्या भारत देशामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी झालेला पहिला कायदा तो होता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट 1904. हा देशातला सर्वात पहिला कायदा कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी झालेला होता. हा देखील प्रश्न ऑब्जेक्टिव्हला विचारला जातो की द क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर. तो कोणत्या वर्षी पास झालेला? 1904. किंवा भारतामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी पहिला कायदा कोणता होता? तर तो हा होता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट 1904. आणि हा कायदा पास झाल्यानंतर आफ्टर सर्टन इयर्स बघा, द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज पास्ड अ सेपरेट ॲक्ट फॉर द कोऑपरेटिव्ह सोसायटीज, नेमली कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. ओके, काही वर्षांनी केंद्र सरकारनं देशातल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी हा नॅशनल लेवलचा कायदा तयार केला, ज्याचं नाव आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912. हा देखील बोल्डमध्ये लिहिलेला आहे. ते ऑब्जेक्टिव्हला आपल्याला विचारलं जातं की कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट हा कोणत्या वर्षी पास झालेला? तर तो 1912 या वर्षी पास झालेला होता. आता ही जी कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे, सहकारी चळवळ आहे, ही बेसिकली सुरू झाली होती शेतकऱ्यांसाठी. परंतु सध्याचा विचार केला तर या कोऑपरेटिव्ह सोसायटीज सर्व प्रकारचे बिझनेस हे करत असतात, सर्व प्रकारचे. बघा काय सांगितले, द कोऑपरेटिव्ह मुवमेंट वॉज बेसिकली स्टार्टेड टू गिव्ह लोन्स टू द फार्मर्स. करेक्ट. नाव अ डेज इट हॅज कवर्ड ऑल द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. पण आता कोऑपरेटिव्ह सोसायटीचा रोल हा फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर त्यांनी सर्व प्रकारच्या ज्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत, आर्थिक ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या सर्वांमध्ये ह्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टिवली काम करतात. आणि म्हणूनच देअरफॉर एव्हरी स्टेट ऑफ अवर कंट्री हॅज पास्ड अ सेपरेट ॲक्ट फॉर देअर स्टेट. त्यामुळे आपल्या देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्या सर्व राज्यांनी आपल्या राज्यासाठी सेपरेट कायदे केलेले आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी. आपल्या राज्यामध्ये देखील इन आवर स्टेट महाराष्ट्र ऑल्सो द कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर रन ॲज पर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. ओके, हा सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी कोणता कायदा आहे? तर तो आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. हे देखील आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जातं. आता ह्या ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, सहकारी संस्था असतात, यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर मेंबर व्हायचं असेल, सभासद व्हायचं असेल, किंवा सभासद आहे त्याला जर सोडून द्यायचं असेल तर त्यासाठी कुणाची परमिशन लागते? तर त्यासाठी कुणाचीही परमिशन लागत नाही. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, भागीदारी संस्थेमध्ये काही लोक एकत्र येतात आणि एकत्र येताना ते स्वइच्छेने येतात, त्याला व्हॉलंटरी असं म्हटलं जातं. ओके, काय सांगितलं बघा, ए कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अ फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. एखादी सहकारी संस्था ही अशा प्रकारची एक ऑर्गनायझेशन आहे की वेअर इन द पर्सन्स कम्स टुगेदर व्हॉलंटरीली. सहकारी संस्थेसाठी लोक स्वइच्छेने, व्हॉलंटरी म्हणजे स्वतःच्या इच्छेने एकत्र येतात ऑन द बेसिस ऑफ इक्वॅलिटी. आणि ते समानता या तत्वावरती ते काम चालत असतं. सर्व जे मेंबर्स आहेत, ओके, मग ते कोणत्याही ग्रुपमधले असतील, कोणत्याही इन्कम ग्रुपमधले असतील, कोणत्याही जेंडरचे असतील, ते सर्व इक्वल आहेत या तत्वानं ते एकत्र येतात फॉर द मॉनिटरी बेनिफिट ऑफ देमसेल्व्स. ते एकत्र कशासाठी येतात? तर एकत्र येऊन ते सहकारी संस्था चालू करतात. ते जे सर्व मेंबर्स आहेत ह्या सर्वांच्या इकॉनॉमिक मॉनिटरी बेनिफिटसाठी, आर्थिक त्यातून काहीतरी फायदा मिळावा, ओके, त्यासाठी ते एकत्र येतात, व्हॉलंटरी एकत्र येतात, स्वइच्छेने एकत्र येतात. आणि सर्वात महत्त्वाचं, ते एकत्र येताना ते इक्वॅलिटी, समानता या तत्वानुसार ते एकत्र आलेले असतात. म्हणजे त्यामध्ये कोणीही मोठा, कोणीही लहान, किंवा एकाचा
एखाद्याचा व्यक्तीचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जास्त असं काही नसतं, तर ते इक्वॅलिटी या प्रिन्सिपल्सवरती एकत्र येतात. आणि बघा काय सांगितलं आहे, द कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर एंगेज्ड इन ऑल टाईप ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. आजच्या या काळामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीज सर्व प्रकारचे बिझनेस करत असतात. ओके, इन अर्लियर डेज the role of cooperative societies was limited up to providing the credit to the farmers only. Okay, but nowadays their role has changed and now they have covered all the economic activities. Okay, and therefore they have to maintain the books of accounts systematically. ते सर्व प्रकारचे बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असतात, त्यामुळे त्या बिझनेसेसला, त्या सोसायटीजना सर्व जे कायद्याप्रमाणे बुक्स ऑफ अकाउंट्स आहे ते सिस्टमॅटिकली मेंटेन करावेच लागतात. मग कोणकोणते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात, तर बघा, ॲज पर रूल 65 ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू मेंटेन फॉलोइंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रजिस्टर. कोणतीही सहकारी संस्था असेल, प्रत्येक सहकारी संस्थेला हे बुक्स ऑफ अकाउंट्स आणि रजिस्टर कायद्याने कंपल्सरी मेंटेन करावे लागतात. पहिलं आहे ते म्हणजे कॅशबुक. आपल्याला माहिती आहे कॅशबुक इज वन ऑफ द सबसिडरी बुक इन विच वी रेकॉर्ड कॅश रिसीट्स अँड कॅश पेमेंट्स. ओके, कोणतेही कॅश रिसीट असेल, पैसे आले आणि पैसे गेले, दे आर रेकॉर्डेड इन द कॅशबुक अँड इट हॅज टू बी कंपल्सरीली मेंटेन्ड. सेकंड इज जनरल लेजर. ओके, जनरल लेजरमध्ये आपले जे काही लेजर अकाउंट्स आहेत ते सर्व लेजर अकाउंट आपण त्या जनरल लेजरमध्ये मेंटेन करतो. प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला ते जनरल लेजर मेंटेन करावंच लागतं. त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे स्टॉक रजिस्टर. स्टॉक म्हणजे काय, तर आपण वस्तू खरेदी करून ओके त्या वस्तूंचा आपण स्टॉक करतो आणि गरजेप्रमाणे वस्तू आपण जसे डिमांड असेल त्याप्रमाणे वस्तू विकतो. बरोबर, मग आपल्याकडे वस्तू किती शिल्लक आहे तो स्टॉकचं रेकॉर्ड मेंटेन नीट राहण्यासाठी प्रत्येक बिझनेसमध्ये स्टॉक रजिस्टर मेंटेन केलं जातं आणि कायद्याप्रमाणे प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला हे स्टॉक रजिस्टर मेंटेन करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर फोर्थ आहे ते म्हणजे प्रॉपर्टी रजिस्टर. एखाद्या सहकारी संस्थेचे ज्या काही प्रॉपर्टीज असतात, मालमत्ता असतात, त्याची माहिती एकत्रपणे राहण्यासाठी प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला हे प्रॉपर्टी रजिस्टर मेंटेन करावं लागतं. व्हेअर इन द कोऑपरेटिव्ह सोसायटी कॅन मेंटेन ऑल द डिटेल्स रिलेटिंग टू द प्रॉपर्टीज विच आर ओन्ड बाय द कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आपल्या सहकारी संस्थेकडे कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्याची सर्व माहिती एका ठिकाणी रेकॉर्ड असण्यासाठी प्रॉपर्टी रजिस्टर हे मेंटेन करावं लागतं. त्यानंतर पुढचं आहे अ रजिस्टर ऑफ शेअर्स. हे कशासाठीचं रजिस्टर आहे, तर शेअर्ससाठी. आपल्या सोसायटीने कधीकधी कुणाकुणाला शेअर्स विकलेले आहेत त्याची नोंद ह्या रजिस्टरमध्ये मेंटेन केली असते. ओके, मग जो शेअर होल्डर आहे, कुणाला शेअर्स विकले, कोणत्या तारखेला विकले, किती शेअर्स विकलेले, ह्या सर्वाची नोंद त्या रजिस्टरमध्ये असते. त्यामुळे प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला हे रजिस्टर हे शेअर्सचं मेंटेन करावं लागतं. त्यानंतर इफ द सोसायटी हॅज इशूड debentures or bonds, then for recording the details relating to the issue they have to maintain a register of debenture and bonds, and lastly they have to maintain a register of members. मेंबर्स म्हणजे सभासद. सहकारी संस्थेचे कोण कोण सभासद आहेत त्या प्रत्येक सभासदाचं नाव, त्या सभासदाचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस असेल, तो सभासद कधी झाला, ते सर्व डिटेल्स ह्या रजिस्टरमध्ये मेंटेन केले जातात. अँड ॲज पर रूल 65 ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू मेंटेन दीज बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रजिस्टर्स कंपल्सरीली. कायद्याप्रमाणे प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला हे बुक्स ऑफ अकाउंट्स आणि रजिस्टर हे मेंटेन करावेच लागतात. याचबरोबर एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू कीप रेग्युलर अकाउंट्स ऑफ. हे तर बुक्स ऑफ अकाउंट्स आणि रजिस्टर मेंटेन करावे लागतातच, पण त्याचबरोबर अजून कोणकोणते अकाउंट्स कंपल्सरी लागतात. एक म्हणजे ऑल सम ऑफ मनी रिसिव्ड अँड स्पेंट बाय द सोसायटी. सोसायटीला पैसे आले आणि सोसायटीनं पैसे खर्च केले त्याचं सर्व अकाउंट्स हे मेंटेन करावे लागतात. पैसे कुठून कुठून आले आणि पैसे कुठे कुठे खर्च केले याचं अकाउंटिंग करावं लागतं. दिस इज फर्स्ट. सेकंड, परचेस अँड सेल ऑफ गुड्स. आपल्या सोसायटीने कोणत्या वस्तू खरेदी केल्या आणि वस्तू कोणाला विकल्या त्याचं सर्व अकाउंट आपल्याला मेंटेन करावे लागतात. अँड लास्टली द अकाउंट्स रिलेटिंग टू असेट्स अँड लायबिलिटीज. आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ज्या असेट्स आहेत, ज्या लायबिलिटीज आहेत, त्या सर्वांचे आपल्याला अकाउंट्स हे अप टू डेट सिस्टमॅटिकली मेंटेन करावे लागतात.
Okay, so these are the books of accounts, registers and accounts which are required to be maintained by the cooperative societies. आता cooperative society वर्षाच्या शेवटी at the end of the year on 31st March the cooperative societies prepare their final account. We know that final account includes preparation of trading account, secondly preparation of profit and loss account, and third preparation of the balance sheet. Correct? From trading account we can find out the amount of gross profit, and from profit and loss account we can find out the amount of net profit. हा जो नेट प्रॉफिट आपल्याला मिळतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून, तो जो नेट प्रॉफिट आहे, ओके, मग त्या नेट प्रॉफिटचं आपल्याला ॲप्रोप्रिएशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. म्हणजेच काय, जो नेट प्रॉफिट झालेला आहे त्यापैकी सर्वच प्रॉफिट काही डिव्हिडंड म्हणून वाटला जात नाही. काही रक्कम डिव्हिडंड म्हणून वाटली जाते, काही रक्कम रिझर्वमध्ये ठेवली जाते, काही रक्कम इतर कारणासाठी सेपरेट बाजूला काढून ठेवली जाते. मग आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे की जो नेट प्रॉफिट होतो त्याचं ॲप्रोप्रिएशन कशा पद्धतीनं केलं जातं. ॲप्रोप्रिएशन मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट. बघा, द नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट म्हणजे काय, तर करंट इयर्स नेट प्रॉफिट, चालू वर्षी जो P&L अकाउंटप्रमाणे झालेला नेट प्रॉफिट आहे तो, आणि प्लस प्रिव्हियस इयर्स रिमेनिंग प्रॉफिट. पाठीमागच्या वर्षाचं जर काही शिल्लक प्रॉफिट असेल त्या दोन्हींची बेरीज, त्याला आपण नेट प्रॉफिट असं म्हणू शकतो. नेट प्रॉफिट म्हणजे काय, तर चालू वर्षाचा प्रॉफिट जो P&L अकाउंटप्रमाणे आपल्याला मिळतो ती रक्कम, आणि प्लस पाठीमागच्या वर्षाचा जर काही शिल्लक प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट, अशा दोन्हींची बेरीज त्याला नेट प्रॉफिट असं म्हटलं जातं. तेवढा नेट प्रॉफिट आपल्याला ॲप्रोप्रिएट म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. बघा, इज अवेलेबल फॉर ॲप्रोप्रिएशन डिस्ट्रीब्युशन. बघा पुढे, द प्रॉफिट कॅन बी ॲप्रोप्रिएटेड टू. प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं कसं करू शकतो, एक तर काही प्रॉफिटपैकी काही रक्कम आपण रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करू शकतो. सर्टन अमाऊंट कॅन बी ट्रान्सफर्ड टू डेव्हलपमेंट फंड, सर्टन अमाऊंट कॅन बी ट्रान्सफर टू बिल्डिंग फंड, चॅरिटेबल फंड, एनी अदर फंड क्रिएटेड अंडर लॉ. द प्रॉफिट कॅन बी used for making payment of dividend, it can be used for making payment of bonus. Okay, these are the various alternatives available for the society for making appropriation of profit. जो काही प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटपैकी काही रक्कम आपण डिव्हिडंड म्हणून वाटतो, काही रक्कम आपण बोनस म्हणून वाटतो, काही रकमेचा रिझर्व्ह फंड तयार करतो, बिल्डिंग फंड, डेव्हलपमेंट फंड, चॅरिटेबल फंड, ह्या प्रकारे आपण आपल्या प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच ॲप्रोप्रिएशन करू शकतो. परंतु हे ॲप्रोप्रिएशन करत असताना आपल्याला काही रूल्स फॉलो करावे लागतात. ओके, व्हॉट आर दीज रूल्स रिगार्डिंग ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी करत असताना कोणकोणते रूल्स असतात बघा. तर सर्वात महत्त्वाचा रूल जो ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे नो प्रॉफिट कॅन बी ॲप्रोप्रिएटेड विदाउट अप्रुव्हल इन द ॲन्युअल जनरल मीटिंग. आपल्याला सपोज चालू वर्षी 3 लाख प्रॉफिट झाला असेल, उदाहरणार्थ 3 लाख रुपये करंट इयरचा प्रॉफिट आहे आणि प्रिव्हियस इयरचा शिल्लक प्रॉफिट आहे 50,000. मागचा शिल्लक 50,000 आणि चालू वर्षाचा 3 लाख, असा एकूण प्रॉफिट किती आपल्याकडं 3,50,000 आहे. या प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करताना किंवा ॲप्रोप्रिएशन करण्यासाठी आपल्याला ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्याचं ॲप्रुव्हल संमती घ्यावी लागते. त्याच्याशिवाय विदाऊट ॲप्रुव्हल वी कॅनॉट मेक ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा, जी कधी होते, वर्षातून एकदा. आपलं वर्ष संपतं 31 मार्चला, त्याच्यानंतर ही मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये ॲप्रुव्हल घेऊनच मगच आपण प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन करू शकतो. हा ऑब्जेक्टिव्हसाठी सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे की प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन करण्यासाठी कुणाची ॲप्रुव्हल लागतं, तर त्यासाठी ॲन्युअल जनरल मीटिंगमधून आपल्याला ॲप्रुव्हल घ्यावं लागतं. दिस इज फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट. सेकंड पॉईंट काय बघा, जो देखील ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा आहे. ए कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू ट्रान्सफर 25% ऑफ नेट प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी, दरवर्षी जो काही नेट प्रॉफिट होईल त्या नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम ही रिझर्व्ह फंडाला ट्रान्सफर करावी लागते. हा देखील प्रश्न ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी विचारतात की कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू ट्रान्सफर ... % ऑफ नेट प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. नेट प्रॉफिटच्या किती टक्के रक्कम रिझर्व्ह फंडाला ट्रान्सफर करावी लागते, तर नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम ही रिझर्व्ह फंडाला ट्रान्सफर करावी लागते. दिस इज सेकंड पॉईंट. आणि तिसरा पॉईंट काय बघा,
हा देखील ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. ए कोऑपरेटिव्ह सोसायटी कॅन पे डिव्हिडंड अप टू मॅक्सिमम लिमिट ऑफ 15% ऑफ प्रॉफिट. एखादी सहकारी संस्था आपल्या मेंबर्सला, आपल्या शेअर होल्डर्सला जास्तीत जास्त डिव्हिडंड किती देऊ शकते, तर प्रॉफिटच्या 15% हे लिमिट आहे कायद्यामध्ये. ओके, काही कोऑपरेटिव्ह सोसायटी काय करतात, इलेक्शन आहे म्हणून लोकांना खुश करण्यासाठी, पुन्हा निवडून येण्यासाठी लोकांना खुश करावं लागतं, त्यासाठी डिव्हिडंड ते जादा वाटतात. म्हणून कायद्यामध्ये त्यासाठी नियम केलेला आहे की जेवढा नेट प्रॉफिट असेल त्या नेट प्रॉफिटच्या जास्तीत जास्त तुम्ही 15% ऑफ प्रॉफिटच्या 15%च तुम्ही मॅक्सिमम डिव्हिडंड म्हणून वाटू शकता. त्याच्यापेक्षा जादा डिव्हिडंड वाटता येत नाही. हा देखील क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हला विचारला जातो की कोऑपरेटिव्ह सोसायटीज कॅन पे डिव्हिडंड, मॅक्सिमम डिव्हिडंड अप टू 15% ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटच्या जास्तीत जास्त 15% आपल्याला डिव्हिडंड हा वाटता येतो. परंतु हावेवर विथ द परमिशन फ्रॉम रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटीला स्टेट लेवलला, राज्याच्या लेवलला एक रजिस्ट्रार असतो. त्या रजिस्ट्रारकडून जर आपण परमिशन घेतली तर सोसायटी कॅन पे डिव्हिडंड अप टू 19% ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटच्या 19% पण डिव्हिडंड वाटण्याची आपल्याला परमिशन, फक्त ती परमिशन रजिस्ट्रारकडून जर मिळवली आपण तर तेवढा प्रॉफिटच्या 19% सुद्धा आपल्याला डिव्हिडंड वाटता येऊ शकतो. हा प्रॉफिटच्या 19%, हा डिव्हिडंड रेट नाही आहे. तर प्रॉफिट जेवढा झालेला आहे मॅक्सिमम त्याच्या 15%च वाटता येतो. प्रॉफिटच्या 15% आपण डिव्हिडंड वाटू शकतो. परंतु इफ वी टेक द परमिशन फ्रॉम द रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, देन कोऑपरेटिव्ह सोसायटी कॅन पे डिव्हिडंड अप टू 19% ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट जेवढा आहे नेट प्रॉफिटच्या 19% आपल्याला हा डिव्हिडंड देता येऊ शकतो. ओके, सो दीज आर द रूल्स रिगार्डिंग appropriation distribution of net profit of the cooperative societies. Okay, so in this particular lecture, first we have studied the theoretical part relating to cooperative societies. Okay, we have seen the what is the meaning of cooperative societies, what are the different books of accounts, different registers, different accounts which are required to be maintained by the society. After that we have studied the concept of appropriation of net profit, and just we have seen the different rules regarding distribution of the net profit. Okay, so that's it with today's lecture. In the next lecture we will see the format of preparing trading account, profit and loss account and balance sheet. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.